तर श्रीकांत ठरला या सामन्याचा हिरो. चला श्रीकांत, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तर चला कटिंगवाडी आणि मांगरुळी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तर 12वा खेळाडू आपण यायचा आहे आणि नुकतेच ज्यांचं आगमन होते, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आणि बत्तीसशिराळा तालुक्यातील एक यूथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण तरुणाई पाहते, ते म्हणजे शरण गावाचे भाग्यविधाते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विशाल भाऊ नाईकवाडी साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज ज्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून श्री निनाई देवी क्रिकेट संघ चरण यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा साकारली जाते. जीवनामध्ये अशी हस्ती बना की जी जान दोस्ती असेल आणि प्रत्येक मित्राच्या गळ्यातील ताईत असलेला आपल्या हक्काचा मित्र म्हणजे विशाल भाऊ, आणि आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पहिल्या फेरीतील ब गटामधील ही शेवटची मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी सचिन मस्के पाटील आपल्याला पाहायला मिळतात, जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत.
पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. संजय आणि राहुल कटिंगवाडी या टीमच्या माध्यमातून बॅटिंगसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला, त्यावर एक धाव देखील त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कटिंगवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे 3 ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्टान्स देखील बदलले होते, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल या ठिकाणी थोडासा दबाव वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा साकारली जाते, आदरणीय विशालभाऊ नायकवाडी व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. निर्णय देवी क्रिकेट संघ चरण यांच्या माध्यमातून कारण सातत्याने चरण गावातील प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय विशालभाऊ नायकवाडी. 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ ज्या व्यक्तिमत्वाने गेले अनेक वर्ष निर्माण करून दिलं, असे आदरणीय विशालभाऊ नायकवाडी आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. हलक्या हाताने दिशा दिल्यानंतर एक सिंगल देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला लाईन देखील मिस केली. पंचांकडे आशाबोध नजरेने पाहिल्या, परंतु लाईन मिस केल्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. तर 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज सचिन मस्के पाटील यांच्या माध्यमातून. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 आणि अमित यांना आमंत्रित केलंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल नो बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला आहे. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या सचिन मस्के पाटील यांनी, परंतु त्यानंतर थोडीशी दिशा भरकटली गोलंदाज अमितने. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला दिशा भरकटली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 रन आतापर्यंत 2 चेंडू अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केलेत. फ्रीची संधी अजूनही
ऑन असेल. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय. एक सिंगल देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. खोलवर पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका केला. मिडॉनला फिल्डर नव्हता. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड रनसाठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. सिक्स्टीन रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक सध्याच्या स्थितीला मार्गस्थ पाहायला मिळते. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे कटिंगवाडी टीमला. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फुल पॉवरफुल सक्सेसफुल हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अभि. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बोरगेवाडी टीमचे कॅप्टन आणि शिवरवाडी टीमचे कॅप्टन. कृपया करून आपण टॉससाठी या.
या मोमेंटला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन मिळतील 4. हा चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन. रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट केलाय, एलिव्हेशन भरपूर होतं, डीपमध्ये फिल्डर नव्हता, लॉंग लेगच्या दिशेने चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी चौकार घोषित केला आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 रन. रन. झाला आता. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा 4 2 बॉल झाले ना 4. घेतला 31 रन देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, बॅकअपसाठी फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. 1 रन या ठिकाणी ॲड होते. 22च्या स्वरूपामध्ये 1 रनच्या साह्याने 32 रन. लाईन चांगली होती परंतु लाईन देखील या ठिकाणी मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक धाव देखील या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. या मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील पूर्ण होते परंतु या क्षणाला काय घडले, वाईट +1 टोटल 2 धावा देखील ॲड होत आहेत आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. अलोंग कार्पेट डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. रनआउटची संधी, फलंदाज सेकंड रन घेत असताना फलंदाज होतोय बाद. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 36 आणि 37 रनचं टार्गेट असेल. तर चला
तर वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. तुम्हा सर्वांचे लाडक्याने आज खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका म्हणून आज 32 शिराळा तालुक्याची ओळख ही संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते. नागपंचमीचा जो उत्सव साजरा केला जातो तो उत्सव गेले अनेक वर्षाची जी परंपरा ती आज देखील जिवंत आपल्याला पाहायला मिळते. आणि याच 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या हक्काला एक चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कौशल्याला कुठेतरी खऱ्या अर्थाने एक चांगलं स्थान मिळावं, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन निर्मित केली गेली आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष तुम्हा सर्वांचे लाडके आणि चरण गावाचे भाग्यविधाते युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय विशाल भाऊ नायकवडी आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. तर मी विशाल भाऊ यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचं आहे. आज त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आज हा मैत्री दिन देखील आहे. जीवनामध्ये असे बना की ज्याची जान दोस्ती असेल, कारण आईवडिलांनंतर असं हक्काचा एकमेव व्यक्ती असते तो म्हणजे आपल्या प्रत्येक सुखादुखात सहभाग असतो तो म्हणजे आपला मित्र. आणि आज आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा देखील या ठिकाणी साजरी केली जाते आणि वाढदिवस देखील केक कटिंग या ठिकाणी केला जातोय. आज संपूर्ण निनाई देवी क्रिकेट संघ चरण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. कॅमेरामॅन तर सामना थोडासा थांबवायचा आहे. आदरणीय भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. तर आदरणीय भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. रमला जो माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येक 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक माणसाला असं वाटतं की विशाल भाऊ नायकवडी माणूसच आपला आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी जरूर साजरा केला जातो. त्यांचा मित्रपरिवार आणि निनाई देवी क्रिकेट संघ चरण यांच्या माध्यमातून आदरणीय विशाल भाऊ नायकवडी यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आणि टीम श्री निनाई देवी क्रिकेट संघ चरण यांच्या माध्यमातून आदरणीय भाऊंचा वाढदिवस ऑन स्क्रीन आपण पाहतोय. त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्या संपूर्ण संघातील एक खेळाडू. भाऊ तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. या स्पर्धेच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु पायाचा वेध जरूर घेतला जातोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता, बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केल्यानंतर तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय विशाल भाऊ नायकवडी यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोष भाऊ शिरसट यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आदरणीय विशाल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी भरपूर लांबून त्यांचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक विशेष सन्मान दत्ता भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. 16 बॉलमध्ये आता मात्र 33 रनची आवश्यकता अजूनही आहे. 16 चेंडू आणि 33 रनचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ही आठवण शेवटच्या क्षणापर्यंत राहील जोपर्यंत आपला श्वास आहे आणि ही आठवण
खऱ्या अर्थाने प्रत्येक वाढदिवसाला एक नवचैतन्य देईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले चार धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. दोन बॉल शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. थोडासा फिल्डर स्किड देखील झाला. ही खरी मजा असते पावसाळी क्रिकेटची. आणि टीमची धावसंख्या 2 रनच्या साह्याने 6 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर 6 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 3 बॉलच्या समाप्तीनंतर. कोलर पद्धतीचा हा बॉल एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. अमितच्या माध्यमातून सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचा अंतिम बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 9 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. तर चला फिल्डिंग करणारी टीम बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवा. स्पेल नंबर 2 साठी विक्रम नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. अमित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशा भरकटली बॉलरने आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन
आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दिशा भरकटली. आणखीन एक वाईट बॉल. 12 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत एक बाईच्या स्वरूपामध्ये 13 रन. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा इशारा. यस, इट इज अ सिक्सर. ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार आला आणि 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला पुन्हा एकदा आणखीन एक विकेट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु चौकार आलाय. रनआउटची संधी होती आणि फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला फलंदाज होईल बाद. असं वाटत होतं की मॅरेथॉन चालू आहे आणि दोन्ही खेळाडू मात्र जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात, परंतु विकेट वाचवायची होती. त्यासाठी फलंदाज अमितने मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, परंतु त्याच्या पदरी अपयश पडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूंचा खेळ देखील आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 23. मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 14 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप. आज चौकार पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. तर शेवटचा 1 बॉल देखील या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. जिंकण्याची आशा पल्लवित करत असताना हा स्ट्रोक मात्र जरूर 6 रनसाठी षटकार आलाय.
3 रनची गरज अजूनही आहे शेवटच्या 6 बॉलमध्ये.